अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज नगर हनुमान मंदिर परिसरात पायवाट आणि ड्रेनेज लाईनच्या कामाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले। माजी नगरसेवक संदीप लकडे तसेच माजी नगरसेविका पूनम वारिंगे यांच्या प्रयत्नाने नागरिकांना दिलासा मिळाला आहे। परिसरातील ड्रेनेज लाईन आणि नादुरुस्त पायवाट यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते। याबाबत माजी नगरसेवक संदीप लकडे यांच्याकडे नागरिकांच्या तक्रारी येत होत्या। याची दखल घेऊन नगरपालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज नगर हनुमान मंदिर परिसरातील दुसुंगे यांच्या घराजवळच्या परिसरात ड्रेनेज लाईन टाकून टाइल्स बसवणे, तसेच दाभोळकर यांच्या घरापासून महेश पवार यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, जांभुटकर यांच्या घरापासून कासारे, आप्पा मालुसरे, प्रसाद जाधव यांच्या घराजवळ परिसरात टाइल्स बसवणे अशा विविध विकास कामांचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक संदीप लकडे, माजी नगरसेविका पूनम वारिंगे, समाजसेविका पल्लवी लकडे, मधुकर शिरोसे, प्राची पवार, छाया देसाई, संजना जांभुटकर, हेमा काळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। अंबरनाथ पूर्व छत्रपती शिवाजी नगर येथे हनुमान मंदिर परिसरात अजय दुसुंगे यांच्या घराची त्या ड्रेनेज लाईनचा जो ड्रेनेज लाईन नवीन बांधून तिथे चेकडेस लावणे आजूबाजूच्या परिसरात, तसेच दाभोळकर यांच्या घरापासून महेश पवार आहेत आमचे मित्र, त्यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण आहे आणि जांभुटकर यांच्या घरापासून आप्पा मालुसरे असो, प्रसाद जाधव आहे, रेखा कोकेतकर यांच्या घरात परिसरात सर्व ठिकाणी चेकटाईज लावण्याचा आज कामाचा शुभारंभ करण्यात आला। नागरिकांना रस्त्याच्या तक्रारी होत्याच, बरेच दिवस त्यांचं म्हणणं तेच होतं की काम चालू करा। शेवटून त्याला आज आमदार साहेब आल्यावरती मुहूर्त लागलेला आहे। आज चेकटाईजचं काम चालू झालं तर 2 दिवसात फायनल होईल। त्याच्यानंतर 4 दिवस दिवाळी झाल्यावरती ड्रेनेज लाईनचं काम, चेकटाईजचं, सीसी रोडचं काम चालू करण्यात येईल।